सुंदर असा खेळ बघायला मिळतोय भैताने संघाकडनं. तशाच पद्धतीची जबाबदारी पेलवावी लागते त्या दीपकला व भिवाला. अशाच पद्धतीत जर फटकेबाजी केली तर भैताने संघ विजयाच्या दिशेने पलायन निश्चितच. कारण 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असेल ती भैताने संघाला. बघूया पहिला चेंडू घेऊन जातो ले आणि क्लीन बोल्ड. मला वाटतं डायरेक्ट एसटी वरती जाऊन धडकलेला चेंडू आणि हा क्लीन बोल्ड. विकेट लागती ती भैताने संघाची. स्लोअर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये सोडलेला चेंडू काही समजलेला नाही तो मला वाटतं दीपकला. आणि विकेट जातोय 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत धावा जमवलेल्या त्या भैताने संघाने 40. या बॉलवरती सामन्याचा निर्धार असेल निश्चितच. अतिशय अनुभवी असा गोलंदाज मानला जातोय तो चांगदेव. जवळजवळ 35 वर्षांचा अनुभव चांगदेव यांचा. धावसंख्या झाली ती 41. बॉल झालेत ते 2. पहिल्या चेंडूवरती मोठा झटका बसला तो दीपक याच्या स्वरूपामध्ये. भैताने संघाला क्लीन बोल्ड व्हावं लागलं तिथं दीपकला. आणि 4 चेंडू मला वाटतं 25 धावा का 4 चेंडू मध्ये 25 धावांची गरज असेल भैताने संघाला. बघूया आता तरी तो मला वाटतं अवांतर धावा मिळते त्या भैताने संघाला. 4 षटकार मारल्यास लगातार मॅच विन होतोय तो भैताने संघ. कशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते, बॉलिंग बघायला मिळते पिंपळपाडा संघाकडनं. बघूया हवेचा तर मारा लेगच्या दिशेने दिसतोय. बघूया 4 चेंडू आणि 24 धावा. 6 षटकार लगातार भिरकावा लागतील त्या भैताने संघाला. षटकातीला तिसरा चेंडू घेऊन जातोय जोरदार फटका आणि निश्चितच 1 षटकार तर टोकलाय तो संदीप याने. जर 3 षटकार लगातार मारले सामना विजय निश्चितच होईल भैताने संघ. काहीसं थोडं दबाव वाटताना मला वाटतं लाला आणि हृदयाचे ठोके वाढवणारे सामने बघायला मिळतात. जोरदार फटका आणि निश्चित दुसरा पण षटकार बघायला मिळतोय की काय. आणि अतिशय धुरंधर अशी फटकेबाजी बघायला मिळते. आज सामना जिवंत ठेवलाय तो भैताने संघाला. जिवंत ठेवलंय मॅच मध्ये जिवंत ठेवलंय. 2 चेंडू आणि 2 लगातार षटकार टोकले. अद्याप 2 षटकार टोकल्यास आता इथून पुढे सामन्याचं समीकरण असेल ते 2 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल ती भैताने संघाला. षटक चाल 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. बघूया षटकातीला 5वा चेंडू ऑफच्या दिशेने भिरकावला आणि शॉर्ट बॉल. आणि निश्चित मला वाटतं हा षटकार हे षटकार खूपच प्रेशर मध्ये मला वाटतंय. अतिशय सुंदर अशी मॅच बघायला मिळती आजच्या दिवसामध्ये. आणि 4 षटकारांची गरज असताना मला वाटतं 3 षटकार तर ठोकले गेलेत. 3 षटकार तर ठोकले गेलेत. बेवा याने अतिशय धुरंधर अशी फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. मला वाटतं वैयक्तिक बेवा खेळतोय 7 चेंडू मध्ये 32 धावा. अतिशय सुंदर अशी खेळी बघायला मिळते आजच्या दिवसामध्ये. बघूया चमत्कारच घडतोय की काय बेवाच्या स्वरूपामध्ये. अतिशय असं प्रेशर मध्ये आलेलं मला वाटतं. 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असेल निश्चितच. बघूया षटकारच मॅच जिवंत करू शकतोय. चौकाराची तर गरज नसेल. बघूया आतापर्यंत 3 षटकार लगातार टोकले. बघूया षटकातील शेवटचा चेंडू विजयी षटकार होतो की काय. आणि हा पंचांनी कायम तटस्थ. आणि बघूया पंचाने वाईट घोषित केलाय. चेक करायचं आहे. बसून घ्यायचं मित्रांनो. व्हाईट आहे षटक चालू आहे ते शेवटच्या षटकातील. बघूया चांगदेव देवासारखे आपल्याला जादू करावी लागेल. बघूया अतिशय जोरदार फटका आणि षटकार बघायला मिळतोय.
आणि अतिशय महागडे षटक बघायला मिळते चांगदेव यांच्याकडनं. मित्रांनो इथून पुढे पॅनल्टी दिली जाईल.